साक्षात परमेश्वर राजाच्या सेवेसाठी गेले आणि मी तर राजाच्या सेवेसाठी गेलो नाही, मग कोण गेलं तर परमेश्वराने साक्षात त्या ठिकाणी या सेना महाराजांचं कार्य केलं. आपण नाभिक समाज, आपला समाज जो आहे स्वकष्टकरी आणि नाभिक समाज म्हणून गणला जातो. आपण कोणाकडे भीक मागत नाही, तर आपल्या कष्टाची भाकरी आपण खात असतो. आपण स्वाभिमानाने सगळ्या गोष्टी जीवन जगण्याच्या करत असतो. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतो. कुठलाही जातीभेद धर्मभेद आपण मानत नाही. आपल्याहून काही कनिष्ठ दर्जाचे लोक जरी आले आणि उच्चभ्रू लोक आले, स्वतःला उच्चभ्रू समजणारे पण विचारांनी कठोर असणारे सुद्धा, आपण कोणालाही कमी समजत नाही. संत सेना महाराजांचीच आपल्याला शिकवण आहे की आपण कोणत्याही जातीपातीला कमी लेखत नाही आणि आपल्यालाही कमी लेखू देणार नाही. जर समाजामध्ये कोणी आपल्याला कमी लेखत असेल तर आपण त्याला प्रखर विरोध केला पाहिजे. आपण कोणाची गुलामी करत नाही, व्यवसाय करतो म्हणून आपण कोणाची गुलामी करत नाही, आपण कुठली सेवा करतोय हे लक्षात ठेवा. बंधुभगिनी, या व्यवसायामध्ये आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. संत वाद्यांमध्ये आपण जर सेवेचा ध्यास घेतलेला असेल तर आपल्याला प्रभू निश्चितच त्याचे फळ चांगले देत असतो आणि आपण चांगलंच काम समाजामध्ये करत असतो. संतांच्या याच्यामध्ये जर पहिला आपण गुरु गोविंद सिंगांच्या गुरुवाणीमध्ये सुद्धा आपल्या संत सेना महाराजांची एक ओळ लिहिलेली आहे. नामदेव महाराजचे शिंपी समाजाचे प्रमुख संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सुद्धा उभी जर आपण नगर इकडे बीड जिल्ह्याकडे गेलात तर नामदेव महाराजांची समाधी आहे आणि शीख लोक त्या ठिकाणी फार मोठं आता कार्य चालू. मागे मी गेलो होतो की शीख धर्माच्या लोकांना जागृत करायला नामदेव महाराज गेले होते आणि नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी केलेले कार्य नामदेव महाराजांच्या उर्वी जशा शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये लिहिलेले आहे तशा काही ओळी या आपल्या संत सेना महाराजांच्या त्या गुरुग्रंथ साहिबमध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे. आपल्या संतांना आपण स्मरण करतो, त्यांना आपण विनम्र अभिवादन पण करतो. आपल्या ज्या ज्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडतायत त्या आपल्यापर्यंत माहिती झाल्या पाहिजे. आताच आपला जो ग्रुप आहे नाभिक समाज दुकानदार संघटना, याच्यामध्ये काही चांगल्या योजना